नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज गणित मधला विभाज्यतेच्या कसोट्या हा चॅप्टर पाहणार आहात। तर याच्यामध्ये कसोट्या कशा प्रकारे असतात व कसोट्या आपल्याला कशा कशा वापरायच्या असतात त्या कसोट्या आपल्याला पाहायच्या आहे। तर आपण पाहूया कसोट्या कशा प्रकारे असतात। तर बघा, दोनची कसोटी असते। दोनची कसोटी याच्यामध्ये दोनच्या कसोटीमध्ये आपल्याला सांगितलेले असते की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0,2,4,6,8 यापैकी कोणताही जर एक अंक असल्यास त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो। त्याचं उदाहरण दिलेलं आहे। एक्झाम्पल 90, 11, 15, 92 आणि 70। तर बघा, संख्येच्या कुठल्याही जरी एकक स्थानी जर 0,2,4,6,8 याच्यापैकी कोणताही जरी एक अंक येत असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो? 2 न भाग जातो। त्याचबरोबर पुढची कसोटी पाहिजे आपल्याला। पुढची कसोटी आहे 3 ची कसोटी। तर 3 ची कसोटी काय सांगते बघा, दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला, जे काही दिलेली संख्या आहे त्या संख्येतील अंकाची बेरीज करायची आणि बेरीज करत असेल तर त्या बेरीज झाल्याच्या नंतर त्या बेरजेला जर 3 ने पूर्ण भाग जातो किंवा तेच बेरीज 3 च्या पटीत किंवा 3 च्या पाड्यात जर असेल तर त्या संख्येला पूर्ण 3 ने भाग जातो। त्याचं उदाहरण दिलेलं आहे 90, 11, 4, त्याच्यानंतर 660 आणि 15। तर बघा, या सर्व अंकाची बेरीज करायची आहे। जर बेरीज आता पहिल्या अंकाची बेरीज केली आपण 90, 11, 90, 114 या अंकाची बेरीज केली तर या अंकाची बेरीज 15 आली, म्हणजे 3 च्या पाड्या 3 न 15 ला भाग जातो, म्हणजेच या संख्येला कशाने भाग जातो? 3 ने पूर्ण भाग जातो। तशा प्रकारे पुढचं एक उदाहरण दिलेलं आहे। ते उदाहरण म्हणजे 660 आहे। तर बघा, 6 आणि 6 12 होते, म्हणजे 3 न 12 ला भाग जातो। पुढचं आहे 15, 5 आणि 1 6 होतं, 3 च्या पाड्यामध्ये 6 आहे, त्याच्यामुळं 15 ला पण 3 ने पूर्ण भाग जातो। त्याचबरोबर पुढे बघायचं 4 ची कसोटी। 4च्या कसोटीमध्ये सांगितले काय, संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जात असल्यास किंवा संख्येच्या शेवटी कमीत कमी 2 शून्य असेल तर त्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो। काय सांगितले, एकक आणि दशक स्थानचा जो अंक आहे, एकक आणि दशक स्थानच्या अंकाला जर त्याची संख्या तयार करायची, त्याच्यामधून संख्या होती, संख्या बघायची आणि त्या संख्येला जर 4 ने पूर्ण भाग जात असेल किंवा शेवटी 2 शून्य असतील तर त्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो। त्याचबरोबर आणखीन एक त्याची व्याख्या आहे, ती म्हणजे एकक व दशक स्थानच्या अंकाला 4 ने भाग जात असेल किंवा शेवटी 2 शून्य असल्यास त्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो। त्याचं उदाहरण दिलेलं आहे 800, 732, त्याच्यानंतर 48। तर बघा, 732 मध्ये 32 ला भाग जातो, त्याच्यामुळे काय होणार आहे, त्या संख्येला भाग जातो कितीनं? 4 ने पूर्ण भाग जातो। त्याचबरोबर 5 ची कसोटी दिलेली आहे। 5च्या कसोटीमध्ये ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो। बघा, जर संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 जर असेल तर आपण म्हणायचं की आपण याला 5 ने पूर्ण भाग घालू शकतो। त्याचबरोबर त्याचं उदाहरण दिलेलं आहे 90, त्याच्यानंतर 1115, त्याच्यानंतर 9270। शेवटी 0 किंवा 5 जर असेल तर त्या संख्येला आपण सहजरित्या भाग घालू शकतो, किती जरी मोठी संख्या असेल तरीही काही टेन्शन नाही। त्याचबरोबर पुढे बघायचे 6 ची कसोटी। ज्या संख्येला 2 व 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जातो। ज्या संख्येला 2 आणि 3 ने जर भाग जात असेल तर त्या संख्येला आपल्याला काय होते? 6 ने पण पूर्ण भाग जातो असं आपल्याला सांगता येईल। त्याचं उदाहरण दिलेलं आहे 132, त्याचबरोबर 252। त्याच्यानंतर 7 ची कसोटी पुढे दिलेली आहे। 7च्या कसोटीमध्ये काय सांगतात बघा, ज्या संख्येतील एकक, दशक, शतक या संख्येतून डावीकडील उरलेल्या संख्या वजा करून भाग गेल्यास त्या संख्येला 7 ने पूर्ण भाग जातो। थोडस अवघड वाटते ही कसोटी। काय करायचं याच्यामध्ये एकक, दशक, शतक 3 अंक, जे काही शेवटचे 3 अंक आहेत शेवटच्या 3 अंकामध्ये आपल्याला काय करायचंय, शेवटचे 3 अंक बघायचं आणि जेवढे काही उरलेले अंक आहेत शेवटच्या 3 अंकामधून उरलेले अंक काय करायचे, वजाबाकी करायचं आहे। जसं की इथे उदाहरणामध्ये दिलेलं आहे तुम्हाला 66, 97, 88। तर बघा, शेवटचं एकक, दशक, शतकचा अंक आहे 788, 778
778 जे दिलेलं आहे ते इथं काय करायचं, 778 थोडं प्रिंट मिस्टेक झालेली आहे, तर 788 मधून 669 वजा करायचं, 119 उरतील. मग नंतर 7 बरोबर किती आहे, 7 बरोबर म्हणजे 119 ला काय करायचं, 7 न भागायचं आहे, मग तुमचं उत्तर 17 येईल. म्हणजे किती न 119 ला 7 न पूर्ण भाग जातो, म्हणजे या सर्व संख्येला 7 न पूर्ण भाग जातो. त्याचबरोबर 8 ची कसोटी दिलेली आहे, ज्या संख्येच्या एकक दशक शतक स्थानच्या अंकाला किंवा शेवटी 3 शून्य असल्यास त्या संख्येला 8 ने पूर्ण भाग जातो. जर समजा एकक दशक आणि शतक स्थानच्या अंकाला जर 8 न भाग जात असेल तर तीन जे काही शेवटच्या संख्या आहेत एकक दशक आणि शतक, तर 3 संख्या बघायच्या आणि संख्या बघितल्याच्या नंतर 3 संख्येला जर 8 न भाग जात असेल किंवा शेवटी जर 3 शून्य असतील तर त्या संख्येला काय होईल, 8 न पूर्ण भाग जाईल. जसं की इथे दिलेली संख्या आहे 27, 42, 48 आणि दुसरी संख्या जे शेवटी 3 शून्य आहेत ती म्हणजे 8000. पुढे बघा 9 ची कसोटी. 9 ची कसोटी काय सांगते, दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातो, किंवा 3 च्या पटीत किंवा पाड्यात असेल तर त्या पण संख्येला 9 न भाग जातो. अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. जसं 3 ची कसोटी होती तशीच 9 ची कसोटी आहे. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे 78, 53, 67 आणि 90, 81. त्याचबरोबर 10 ची कसोटी, ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल तर त्या संख्येला 10 ने पूर्ण भाग जातो. जर समजा एकक स्थानी जर शून्य असेल तर समजायचं की त्या संख्येला 10 ने भाग जातो, 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. त्याचं उदाहरण दिलेलं आहे 90, त्याच्यानंतर 92, 70. अशा प्रकारे उदाहरण आपल्याला पाहता येते. त्याच्यानंतर 11 ची कसोटी. 11 ची कसोटी काय सांगते बघा, एकाड एक या दोन्ही संख्येतील बेरजेतील फरक 0 असेल तर किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो. अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. म्हणजे एकाड एक संख्या घ्यायची आणि एकाड एक संख्या घेऊन तुम्हाला जर एकाड एक संख्यामधला फरक जर 0 असेल किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला काय होईल, 11 ने पूर्ण भाग जाईल. त्याचबरोबर 12 ची कसोटी बघायचं आहे. तर 12 ची कसोटी बघत असताना ज्या संख्येला 3 व 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जातो. जर कोणत्याही जर संख्येला 3 आणि 4 ने जर पूर्ण जर भाग जात असेल तर त्या संख्येला 12 ने पण पूर्ण भाग जातो. आपल्याला 12 ची कसोटी अशी सांगता येईल. एक्झाम्पल दिलेलं आहे 36, 912, 288. त्याच्यानंतर 15 ची कसोटी. 15 ची कसोटी काय सांगते बघा, ज्या संख्येला 3 व 5 ने पूर्ण भाग जातो तर त्या संख्येला 15 ने पण पूर्ण भाग जातो. जर समजा 3 आणि 5 न जर एखाद्या संख्येला जर भाग जात असेल तर त्या संख्येला पूर्ण कशाने भाग जातो, 15 ने पण पूर्ण भाग जातो. जसं की उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला 36, 912 आणि 15, त्याचबरोबर 15, 30 असं उदाहरण दिलेलं आहे. तर या संख्येला कशाने भाग जातो, 15 न पूर्ण भाग जातो. आणखीन याच्यामध्ये पुढे कसोट्या असतात, पण आपल्याला जे काही महत्वाच्या कसोट्या आहेत स्पर्धा परीक्षेसाठी, स्कॉलरशिप म्हणा, NMS म्हणा, नवोदय म्हणा, या सर्वांसाठी फक्त आणि फक्त तुम्हाला 15 पर्यंतचीच कसोटी विचारलेली आहे. त्याच्यामुळे आपण 15 पर्यंतच कसोट्या घेतलेल्या आहेत. जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि नोटिफिकेशन आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला भेटतील. ओके, धन्यवाद.